वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम। आज 14 डिसेंबर मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा गीतेचा जन्मदिवस किंवा जयंती म्हणून आपण साजरी करतो। श्रीमद भगवद गीता श्रीकृष्णांनी पार्थाला अर्जुनाला सांगितली, स्वमुखे सांगितली, तो हा दिवस आहे। म्हणून आता जे गीत सादर झालं गीतेवरचं, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या 18 अध्यायाचं सविस्तर वर्णन आलेलं आहे। परंतु आपण जे वाचन करतो त्या वाचनामध्ये भगवद्गीतेला महत्त्व का द्यावं ह्या दृष्टीने काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मला करायला सांगितलेला आहे आणि तो मी प्रयत्न करतो आहे। देवनीकर सर, भगवानराव कुलकर्णी आणि इतर सर्वांनी ही जी कल्पना मांडलेली आहे, पहिल्यांदा आपल्याकडं गीता जयंती साजरी होते, हा माझ्यासाठी आणि सर्वांसाठी एवढंच नव्हे तर कृष्णाला पण आनंदी करणारा दिवस असं म्हणता येईल। अशी छान कल्पना त्यांनी अंमलात आणली, याबद्दल सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन मी करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। भगवद्गीतेला गीतोपनिषद असं पण एक नाव आहे, उपनिषदाचा एक प्रकार, गीतोपनिषद असं त्याला म्हणतात। हा वेदाहून श्रेष्ठ असलेला ग्रंथ आहे आणि वेद जे आहेत ते भगवंताच्या विष्णूंच्या हुंकारातून आलेले आहेत, श्वासातून आलेले आहेत, परंतु भगवद्गीता ही मुखातून आलेली आहे, म्हणून याला विशेष महत्त्व आहे। स्वमुखे सांगितलेला हा ग्रंथ असल्यामुळे याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या चिंता दुःख दूर करून आपल्याला सुखात नेणारा आहे। हे सुद्धा आता त्या गीतामध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्याचं सार सांगताना असं सांगितलेलं आहे की सुखाकडे नेणारा मार्ग आपल्याला गीतेतून सापडतो। म्हणून गीता हा चिंतनाचा आणि आपल्या दुःख दूर करणारा चिंतनाचा असा विषय आहे। म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आपण सर्वांनी करावा। फक्त गीता वाचावी असं नाहीये, परंतु गीता ही अंमलात आणावी, गीता ही आपण ग्रहण करावी, अशा दृष्टिकोनातून आपल्याला ते मार्गदर्शन केलेलं आहे। चिंता कशाची असते? माणसाला चिंता नाही असा माणूसच नाही। प्रत्येक माणसाला कुठली ना कुठली तरी चिंता दुःख हे असतंच आहे। सुख आणि दुःख, चिंता, काळजी यांनीच आपलं जीवन व्यापलेलं असतं। लहान सहान गोष्टींची आपल्याला चिंता असते आणि ही चिंता दूर करून परम आनंद देणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो भगवद्गीता आहे। चिंता ही आपल्याला कशाची असते? आपण जन्मतो, मग आलो कुठून आपण आपला मृत्यू होतो, जाणार कुठे, आणि आपले दुःख जे आहे ते आपल्याच वाट्याला का? प्रत्येकाला असं वाटतं की जे दुःख येतं जगामध्ये ते सगळं माझ्याच वाट्याला येते, बाकीच्यांना एवढं दुःख नाहीये। बाकीच्यांचे सगळे चेहरे फेसबुकवर दिसतात, असे आनंदी दिसतात आपल्याला सगळे। कुणी प्रवास वर्णन टाकत असेल, कुणी सुखाचे प्रसंग टाकत असेल, दुःखाचे प्रसंग कुणी टाकत नाहीये। परंतु दुःख हे प्रत्येकजण आपण कुरवाळत बसतो, आपल्या जवळ असतं दुःख, आणि आपल्याला असं वाटतं की हे दुःख माझ्याच वाट्याला का? आणि ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर शोधायची असतील, आपल्याला जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असतील तर आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास करावा लागतो। वेदांचा अभ्यास किंवा मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास, पुराणांचा अभ्यास किंवा इतर गीतांचा अभ्यास, ह्या सगळ्या अभ्यासापेक्षा सोपा अभ्यास हा भगवद्गीतेचा अभ्यास आहे। म्हणून भगवद्गीतेला विशेष महत्त्व आहे। आणि आपण मानव आहे, आपला जन्म झालाय आणि आपण मानव रूपात जन्म घेतलाय, हा मोक्ष लोक आहे, लक्षात घ्या। आपल्याला इतर जे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांमध्ये मानव लोक हा श्रेष्ठ लोक आहे। पृथ्वीवर आपण जेव्हा मानव म्हणून जन्म घेतो तेव्हा 2 गोष्टी आपल्याला मिळतात, एक विचार करण्याची शक्ती, बुद्धी मिळते, आणि दुसरं आपल्याला बोलता येतं, विचार व्यक्त करता येतात आणि विचार करता येतो। इतर प्राणी, इतर जे जीवसृष्टी आहेत त्या सगळ्या पापयोनी आहेत, ते आपलं पाप पुण्य फेडण्यासाठी म्हणून, पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांना तो जन्म दिलाय, आणि आपल्याला जो जन्म दिलाय तो केवळ मोक्ष मार्गावर जाण्यासाठी जन्म दिलाय। म्हणून आपण मानव म्हणून जन्म घेतलाय याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि आपल्याला का दिलाय याचं चिंतन आपण केलं पाहिजे।
आपल्याला एवढंच नाही, मानव म्हणून जन्म दिलाय, महाराष्ट्रात दिलाय, अहमदपूरमध्ये दिलाय, तर काहीतरी त्याच्या पाठीमागे कारण असलं पाहिजे. आलो याची कारणाशी, कोणत्या कारणासाठी आपण जन्म घेतलाय आणि कोणत्या कारणासाठी आपण जगतो आहोत याचा विचार आपल्याला करावा लागतो. नाहीतर परत 84 लक्ष योनीमध्ये फिरण्याचं आपल्या पाठीमागं आहेच. आपण जे काही करतो आहोत त्याच्यातून आपण परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये जाणार आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज किंवा एकनाथ महाराज ही जी संत मंडळी महाराष्ट्रात झाली, ही संत मंडळींनी आपल्याला एक मार्ग सांगितलाय आणि त्या मार्गाने जाण्यासाठी म्हणून हा मानव जन्म आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जन्मतो, महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि त्यांचं आपल्याला अनुकरण करायचं आहे, त्यांच्याकडून आपल्याला शिकायचं आहे. आणि आपण जर महाराष्ट्रात जन्मून यांना जर वाचत नसू, आपण जर ज्ञानेश्वरांना वाचत नसू, आपण जर भगवद्गीता वाचत नसू, आपण जर गाथा वाचत नसू, तर आपण करंट आहे. आणि पाप पुण्य दुसरं काहीच नसते. आपल्याला ह्या मार्गावर जाण्यासाठी देवानं पाठवलेलं आहे, हे ओळखून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. मुळात प्रश्न असा आहे की वाचायचंच कशासाठी? नाहीच वाचलं तर चालणार नाही का? न वाचता जगणारे खूप माणसं आहेत, ज्यांना वाचताच येत नाही किंवा वाचतच नाहीत अशी खूप माणसं आहेत. न वाचता वाचणारे खूप आहेत, त्यांचाही मृत्यू होतो, आपलाही मृत्यू होतो. मग मीच का वाचायचं, गरज काय वाचायची, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. कारण टीव्ही आहे, इतर माध्यम आहेत आणि वरचेवर वाचन नावाची गोष्ट नामशेष होत चाललेली आहे. ग्रंथ विकत नाहीये. ज्या ज्या गावामध्ये पुस्तकाची दुकानं भरपूर आहेत, धार्मिक ग्रंथाची दुकानं नाही आहेत. कारण धार्मिक ग्रंथ हे विकल्याच जात नाहीत. कोणी बरं विकले तर कोणी वाचत नाही, नुसते कपाटात ठेवतात. जसं औषध आणून आपण जर कपाटात ठेवलं आणि ते आपण जर घेतलंच नाही तर ते आपल्या शरीरात भिनणारच नाही. आपण औषध आणलंय आणि ते औषध आपण त्याचं फक्त नाव वाचत असू रोज किंवा त्याला फक्त पाहत असू तर काहीच उपयोग नाही, त्याची पूजा करत असू काहीच उपयोग नाही. ते औषध आणून आपण जर घेतलं, आपल्या पोटात गेलं, आपल्या शरीरात ते औषध भिनलं तर आपल्याला जो रोग आहे तो रोग दुरुस्त होणार आहे. मग आपलं पातक जर आपल्याला नष्ट करायचं असेल, आपलं दुःख जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर ग्रंथ आणावे लागतील आणि ग्रंथ वाचावे लागतील, ग्रंथ ग्रहण करावे लागतील आणि ते ग्रंथ आपल्या जीवनात उतरावे लागतील. एवढं सगळं केलं तरच आपण काहीतरी कमवलं किंवा मानव असण्याचा आपण उपयोग करून घेतला असा त्याचा अर्थ होतो. इट इज बेटर टू बी अलोन दॅन ए बॅड कंपनी असं म्हटलं जातं. वाईट संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं खूप चांगलं. आणि त्यातल्या त्यात जर वाईट संगत नको असेल, एकटं राहायचा कंटाळा येत असेल तर ग्रंथांच्या संगतीत राहा, संतांच्या संगतीत राहा. अशी संगत निवडा की ज्याच्यापासून आपलं काहीतरी कल्याण होणार आहे. मग वाचायचं याच्यासाठी की आपण वाईट संगतीत राहिल्यापेक्षा, वाईट कुठल्या तरी सवयी लावून घेतल्यापेक्षा, वाईट काहीतरी टीव्हीवर पाहण्यापेक्षा किंवा इतर कुठेतरी वाईट ऐकण्यापेक्षा आपण जर याच्या सानिध्यात राहिलो, ह्या संतांच्या सानिध्यात राहिलो. संतांच्या सानिध्याचा अर्थ संत वचने ऐकण्याच्या सानिध्यात, कीर्तन असो, प्रवचन असो, गीतेचा उपदेश असो, हे ऐकण्याच्या सानिध्यात आपण जर राहिलं तर आपल्या जीवनामध्ये कल्याण होईल. आणि मग आपला आत्मविश्वास वाढेल, आपलं ज्ञान वाढेल, आपल्या जीवनाला अर्थ येईल, आपल्या चेहऱ्यावर तेज येईल, आपल्या चेहऱ्यावर समाधान येईल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून प्राप्त होतील. आपण हळूहळू काही लिहू शकू, आपण हळूहळू काही सांगू शकू, आपण हळूहळू काही, जसं आता त्यांनी गीतागीत गायलं तसं गीतागीत म्हणू शकू, आपण एखादी प्रार्थना छानपणे म्हणू शकू आणि आपल्याला सुखासमाधानाची झोप लागेल. म्हणून वाचन हे तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आत्मविश्वास येण्यासाठी जे जे आपल्या सोबत आपल्याकडे झालेले माणसं आहेत त्या सगळ्यांनी वाचनाचाच आधार घेतलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना वाचाल तर वाचाल हाच संदेश दिलेला आहे. त्यांच्या घरी मुंबईला त्यांचं जे घर होतं त्याच्यामध्ये 50,000 पुस्तकांचा संच होता. असे अनेक ग्रंथ त्यांनी जमा केलेले होते. अशा ग्रंथांचं त्यांनी ग्रंथ हेच त्यांचं जेवण होतं. ते जर वाचायला लागले, लिहायला लागले तर 3-3 दिवस जेवायचे नाही, ताट तसंच राहायचं घरामध्ये. अशा पद्धतीचं जे जगणं आहे त्याच्यातून ते आंबेडकर घडले. त्याच्यातूनच आपल्याला वेगवेगळे, जसं आपण इतिहास वाचला तर इतिहासामधून काय मिळेल आपल्याला? सावरकर मिळतील, सावरकरांची देशभक्ती बघायला मिळेल, लोकमान्य टिळकांचं जनसंघटन जसं असतं ते बघायला मिळेल आणि आपल्याला संतांचं चरित्र पाहायला मिळेल. इतिहासामधून आपल्याला अब्दुल कलाम सारखे जे आपल्याकडं माणसं होऊन गेली, ज्यांनी या देशाचं राष्ट्रपतीपद भूषवलं आणि अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिले, अशी मोठी मोठी माणसं आपल्याला भेटतील. ही माणसं आपल्या घरात राहतात ग्रंथाच्या रूपाने. म्हणून त्यांचे ग्रंथ जर आपण वाचले तर आपण खऱ्या अर्थाने काहीतरी शिकतो आहोत अशी जाणीव होईल. शिवरायांचे 8वावे स्वरूप, शिवरायांचा 8वावा साक्षेप,
शिवरायांचा 8वा प्रताप भूमंडळी असं स्वामी समर्थ रामदासांनी लिहून ठेवलं. समर्थ रामदास असं म्हणतात की शिवराय यांचं स्वरूप आठवा, त्यांचा प्रताप आठवा, त्यांचं कर्तृत्व आठवा, त्यांना आठवण करत राहा. तुम्ही आठवण करत राहिलात तर तुमच्या समोर त्यांचं चरित्र दिसेल आणि ते चरित्र तुम्ही पुढच्या पिढीसमोर ठेवाल आणि पुढची पिढी त्यांचं पाहून मोठं होत जाईल. जर आपण वाचलंच नाही, पाहिलंच नाही, त्यांना घरात आणलंच नाही तर आपण काहीच कमवू शकणार नाही किंवा ते करू शकणार नाही. आपण रामायण आणतो, महाभारत आणतो, हे ग्रंथ आपल्या घरात असले पाहिजेत. तुम्ही त्याला कधीतरी वेळ द्या, जसं तुम्हाला जमल तसे करा, पण रामायणासारखा ग्रंथ घरात असावा. का असावा? रामायण हा आदर्श आहे, नीतिशास्त्र आहे. आपल्याला इतर शास्त्रापेक्षा रामायणातलं शास्त्र फार महत्वाचं आहे. राम एक आदर्श राजा होता, राम एक आदर्श मुलगा होता, लक्ष्मण हा त्याचा आदर्श भाऊ होता, भरत हा आदर्श राजा होता, ज्यांनी रामाच्या पादुका ठेवून राज्य केलं. राज्य कसं करावं? तर ते माझं नाही, हे जनतेचं आहे असं म्हणून करावं, रामाचं आहे म्हणून करावं, हे भरताने दाखवून दिलं. सीता आदर्श पत्नी होती, दशरथ आदर्श वडील होते, रावण आदर्श त्याचा विरोधी होता, त्यांचा दुश्मन होता, परंतु आदर्श होता. कसा खलनायक असावा? रावणासारखा असावा. तो 33 कोटी देव ज्याच्या तुरुंगामध्ये होते, कैदेमध्ये होते, इतका विद्वान होता, इतका शक्तिशाली होता, तो पराकोटीचा ज्ञानी ब्राह्मण होता. हे सगळं असून सुद्धा तो रामाचा विरोधक होता, विरोधी भक्ती त्याने केली. आणि म्हणजे प्रत्येकाचं चरित्र जे आहे रावणा कसं नसावं याच्यासाठी आपण रावणाकडे पाहू शकतो, कसं असावं याच्यासाठी रामाकडे पाहू शकतो. म्हणून रामायणासारखा ग्रंथ, रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणारा दासबोधासारखा ग्रंथ आपल्या घरी असला पाहिजे. आपल्या कपाटामध्ये आपण कपाटही फक्त दागिन्यासाठी वापरतो, कपड्यासाठी वापरतो, परंतु कपाटही त्याच्यासाठी नाही आहेत, चांगल्या चांगल्या पुस्तकांच्यासाठी आहेत. कारण आंबेडकर, फुले असतील किंवा सावरकर असतील, टिळक असतील, आगरकर असतील, हे ग्रंथामधून आपल्या घरात राहतात. हे महामानव आपल्या घरामध्ये राहिले पाहिजेत. त्याच्यासाठी ग्रंथाचं एक कपाट आपल्याकडे असलं पाहिजे आणि ग्रंथ आपल्या सोबत ठेवले पाहिजे. आणि हे ग्रंथ आणून फक्त ठेवायचे नाहीत किंवा आणून फक्त वाचायचे नाहीत, त्याचं पारायण फक्त करायचं नाही. आपण पारायणावर जास्त भर देतो, लक्षात ठेवा. पुण्य लागणार आहे म्हणून आपण काय करतो? ग्रंथांचं पारायण करतो. पारायण करावं, करू नये असं नाहीये. पारायण केलं, परत परत वाचत गेलं तर त्याच्यामधून काहीतरी ज्ञान मिळतं, नाही असं नाही. एक आजोबा होते आणि एक नातू होता. हे आजोबा काय करायचे? रोज ज्ञानेश्वरी काढायचे. स्नान झालं की ज्ञानेश्वरी काढायची, देवापुढे बसायचं आणि 5 ओव्या 10 ओव्या तुम्हाला त्यांना जेवढं जमत असेल तेवढं मोठमोठ्यानं वाचायचं. आपली मुलं ही आपलं अनुकरण करत असतात. त्यातल्या त्यात घरात आजी आजोबा असतील तर त्यांचं अनुकरण जास्त करतात. मग आजोबाचं अनुकरण लहान मुलगा त्यांचा करायचा, नातू, आणि जवळ येऊन बसायचा. त्याने एक दिवशी सहज विचारलं आजोबांना, आजोबा तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही, ऐकायला गोड वाटतं, छान वाटतं. आजोबा म्हणले मी वाचतो, मलाही काही कळत नाही. मग तुम्हाला कळत नाही तर वाचता कशासाठी? तर त्यांनी उत्तर दिलेलं खूप छान आहे. त्यांनी सांगितलं की एखादं भांडं आहे, खूप दिवस घरात पडून आहे, त्या भांड्याला एक वेळेस 2 वेळेस त्यांनी त्याला बुडवायला सांगितलं, पाण्यामध्ये बुडवायला सांगितलं. फक्त पाण्यात बुडवत राहा म्हणजे, धुवायचं नाही, काहीच करायचं नाही. काही वेळानंतर काय होईल? ते भांडं स्वच्छ होईल, त्याला एक चकाकी येईल. तसं त्याच्यामध्ये पाणी नाही आहे, परंतु फक्त पाण्याचा स्पर्श झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक प्रकारची चकाकी आलेली आहे, तेज आलेलं आहे. तसं ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेसारखा ग्रंथ घरात आहे आणि तुम्ही त्याची पारायण करताय, वाचत राहताय, तर आपोआपच काय होईल? आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं परिवर्तन येईल, सद्विचार येतील. आपण ज्ञानेश्वरी वाचतोय म्हणजे आपल्या हातून निदान वाईट कर्म तरी होणार नाही, आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येईल, आपल्या वागण्यामध्ये एक प्रकारचं ज्ञानेश्वरीमय वातावरण आपल्याकडे तयार होईल आणि घरात मुलांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्श मिळेल. म्हणून हे ग्रंथ आणायचेत आणि पारायण करता करता परायण व्हायचं. परायण होणे म्हणजे तज्ज्ञ होणे, त्याच्यामध्ये तज्ज्ञ होणे, त्याचा अर्थ समजून घेणे आणि तो अर्थ आपल्या जीवनात उतरवणे. नाहीतर काय होतं? पारायण करतो आपण, कपाळाला गंध लावतो, चांगलं राहतो, सगळं दिसायला सगळं संतासारखं असतं, पण वागणं संतासारखं होत नाही. कारण ज्ञानेश्वरीत काय सांगितलं हेच माहीत नाही आणि आपण वागताना ज्ञानेश्वरी कशी त्या अंमलात आणावी हे पण कळत नाही. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलं हे जर कळलं तर आपल्या वागण्यामध्ये ज्ञानेश्वरी स्पष्ट होत असते, आपल्या चेहऱ्यावर ज्ञानेश्वरी स्पष्ट होत असते. म्हणून ह्या ग्रंथाला जास्त महत्त्व आहे. म्हणून हा ग्रंथ का वाचावा याच्यासाठी आपल्या एकनाथ महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे. भावधरुनिया भावधरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी
तयावरी. हरी त्याच्यावर कृपा करतो. स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेशी. अर्जुनाच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी म्हणून श्रीकृष्णांनी स्वमुखांनी, विष्णू हे नाव कशासाठी वापरलेलं आहे? विष्णूंचा अवतार राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे म्हणून त्यांचं नाव वापरलेलं आहे. म्हणून तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. भय कळी काळाचे नाही तया. कळी काळाचं, यमाचं, मृत्यूचं सगळे भय पळून जातात माणसाचे. आपण जर ही गीता वाचली तर सगळे भय जे आहेत, चिंता ज्या आहेत त्या दूर होतात. एका जनार्दनी संशय सांडोनी. दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. असं एकनाथ महाराज असं म्हणतात. एका जनार्दनी एकनाथ महाराज असं म्हणतात की मनामध्ये तू फक्त दृढ कर, ज्ञानेश्वरी दृढ कर, म्हणजे तुझे सगळे कळी काळाचे भय असतील, सगळे भय असतील, चिंता असतील, हे सगळ्या दूर होतात. आणि एवढ्यासाठीच तुम्ही हे करा असं एकनाथ महाराजांना सांगायचं आहे. म्हणून भगवद्गीतेची वैशिष्ट्य सांगत असताना सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भगवद्गीता ही गेय आहे, म्हणजे गाता येते, गुणगुणता येते. आणि जी गोष्ट गुणगुणता येते ती फार लक्षात राहते. लक्षात ठेवा, आपण एखादं भजन असेल, सकाळी सकाळी आपण एखादा अभंग ऐकला असेल, रेडिओवर टीव्हीवर लागलेला एखादा अभंग आपण किंवा लावलेला अभंग जर आपण ऐकला असेल, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, असा जर आपण अभंग ऐकला तर काय होतं तुम्ही लक्षात घ्या. असा अभंग जर आपण मन लावून ऐकला तर झोपेपर्यंत आपल्या ओठावर तो अभंग राहतो. झोपेपर्यंत आपण तो अभंग गुणगुणतो आणि जी गोष्ट गुणगुणता येते ती लक्षात राहते आणि आपल्याला आनंद देते. आणि म्हणून हा गेय असल्यामुळे अतिशय म्हणजे पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सोपा असा ग्रंथ आहे. म्हणून ह्या ग्रंथाचं पठन करावं, पुन्हा पुन्हा वाचावं आणि त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा. ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी अनेक शतके हा ग्रंथ सांगितला गेलेला आहे. 5000 वर्षापूर्वी भगवद्गीता ही अर्जुनासाठी कृष्णाने युद्धभूमीवर सांगितली, कुरुक्षेत्रावर सांगितली. आपलं शरीर सुद्धा कुरुक्षेत्रच आहे. आपण सतत सुखदुःखाचा लढा लढत असतो आणि ही गीता सांगत असताना 3 माणसं साक्षीदार आहेत. एक पहिला आहे अर्जुन, जो निमित्त मात्र आहे. सगळेच आपण अर्जुन आहेत, आपण सगळेच लढाई करतो आहोत. आणि दुसरा आहे संजय, ज्याला दिव्य दृष्टी व्यासाने दिली होती. आणि तिसरा आहे धृतराष्ट्र. धृतराष्ट्राला हे सगळं वर्णन संजयाने सांगितलंय, त्याला पाहता आलं नाही. हे वर्णन सगळं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून हे 3 माणसं त्याचे साक्षीदार आहेत. परंतु हे निमित्त आहे. अर्जुन हा निमित्त आहे, संजय हा निमित्त आहे, धृतराष्ट्र हे सगळे निमित्त आहेत. आणि मुख्य उद्देश भगवंतांचा आपल्या सर्वांच्यासाठी, भगवंताच्या अवतारच तेवढ्यासाठी असतात, भगवंताच्या लीलाच तेवढ्यासाठी असतात. रामांना रावणाला मारणं हे काही फार अवघड गोष्ट नाही आहे. ते कोणत्याही पद्धतीनं त्यांना मारू शकले असते. बाकीचे जे अवतार, जसं नरसिंहाने अवतार घेतला, हिरण्यकश्यपूला खांबातून येऊन मारून टाकलं, ते असं करू शकले असते. परंतु एवढं जे आयुष्य राम जगले ते आपल्या सर्वांच्यासाठी जगले. कृष्ण जे आयुष्य जगले ते आपल्या सर्वांच्यासाठी जगले. त्यांनी आपल्या काही लीला केल्या, त्यांनी आपलं काही कर्तृत्व दाखवलं आणि ते कर्तृत्व हे आपण जगाने कसं जगावं याच्यासाठी दाखवलं. म्हणून त्यांचे अवतार हे महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या लीला आपण सतत वर्णन करत असतो. म्हणून दुसरं एक म्हटलं जातं की भगवद्गीता असो, वेद असो, अध्यात्म असो, हे आपलं काम नाही. कुणीतरी संन्याशांनी, साधूंनी, देवळात बसणाऱ्यांनी ते करावं, म्हाताऱ्या माणसांनी 60 वर्षानंतर ते करावं, भगवे कपडे घातल्याने करावं, कुठंतरी गुहेत बसून करावं, असा एक समज आहे. असं नाहीये. म्हणून भगवंताला दुसरी जागा सापडली नाही का? भगवंतानी कुरुक्षेत्रावरच का सांगितली ही गीता? की तुम्ही युद्ध करताना कर्म करण्यासाठी म्हणून, तुम्हाला कर्मासाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून अर्जुनाला ही गीता सांगितली. अर्जुनाला कर्म कर, तू हातात तलवार घे, लढायला उभं राहा, हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी गीता सांगितली आहे. म्हणून आपल्याला सुद्धा कर्म करा, संन्यास घेऊन तुम्ही गुहेत जाऊन बसा, कुठेतरी डोंगरात बसा आणि गीता तुम्ही पाठ करा असं सांगितलेलं नाही. गीता ही सर्वांसाठी आहे. गीता ही जात मानत नाही, गीता ही धर्म मानत नाही, सर्व धर्मासाठी आहे. गीतेमध्ये कुठेही हिंदू धर्माचा उल्लेख नाही.
धर्म मानत नाही, कोणत्याही धर्माच्या व्यक्तीने याचा अभ्यास करावा, कोणत्याही जातीच्या लोकांनी याचा अभ्यास करावा. याच्यामध्ये कुठली नीच जात उच्च जात वगैरे काही नाही. कोणीही याचा अभ्यास करावा अशी ही आहे. याच्यामध्ये स्त्री पुरुष असा पण भेद नाही. पुरुषांनी गीतेचा अभ्यास करावा, स्त्रियांनी गीतेचा अभ्यास करावा आणि कोणत्या कर्म करताना करावा असं काहीच नाही. तुम्ही शिक्षक असा करावा, तुम्ही अधिकारी असा करावा, तुम्ही नगरपालिकेचे कर्मचारी असा काहीही करत असता, कोणत्याही कर्म तुम्ही नीच कर्म करता उच्च कर्म करता ह्याचा काहीही संबंध नाही आणि क्षेत्राचा संबंध नाही. ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी आळंदीलाच जाऊन बसावं लागतं असं काही नाही. आळंदीला जाऊन बसण्याचा उद्देश असा आहे की आळंदीचं जे वातावरण आहे त्या वातावरणाचा, जसं पंढरपूरचं वातावरण आहे, आळंदीचं वातावरण आहे, त्या त्या क्षेत्राचं वातावरण, जसं लातूरचं वातावरण, अहमदपूरचं वातावरण शिक्षणासाठी पोषक आहे, तसं आळंदीचं वातावरण हे अध्यात्म कार्यासाठी पोषक आहे असं गृहीत धरून आपण तिथे जातो. परंतु आपण जर ठरवलं तर आपल्या घरात आळंदी आपण तयार करू शकतो. आपल्या घरी सुद्धा आळंदी येऊ शकते, आपल्या घरी ज्ञानेश्वरी येऊ शकतात. आपण फक्त आपल्या मनात घेतलं पाहिजे. आपलं मन हे सगळ्या गोष्टीचं कारणीभूत आहे. आपलं घर हे पंढरपूर होऊ शकतं जर आपलं मन पंढरपूर असेल. आपलं घर हे आळंदी होऊ शकतं जर आपलं मन आळंदी असेल. आणि आपल्या मनातच जर काही नसेल हे सगळं, तर मग आपलं मन हे आळंदी किंवा इथं जाऊन सुद्धा लागणार नाही. आपण इथं बसून आळंदी निर्माण करू शकतो, पण आळंदीत जाऊन जर अहमदपूर निर्माण होत असेल तर काहीही उपयोग नाही. म्हणून आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे आणि आपण त्याच्यासाठी तसा प्रयत्न केला पाहिजे. 18 पुराणं सांगितलेली आहेत व्यासांनी आणि वेद सांगितलेले आहेत. एका वेदाचे त्यांनी 4 वेदामध्ये रूपांतर केले, विस्तार केलाय, म्हणून त्यांचं नाव व्यास आहे. आणि त्या सगळ्या वेदाचं सार हे त्यांनी महाभारतामधल्या या गीतेमध्ये 700 श्लोकामध्ये बसवलेलं आहे. गीता ही रविवार या दिवशी आणि मार्गशीर्ष शुक्ल एकादशीच्या दिवशी सांगितलेली आहे. भगवद्गीता जी सांगितली आहे ती रविवार होता आणि मार्गशीर्ष शुक्ल एकादशी होती. त्या दिवशी मार्गशीर्ष महिना हा देवाची विभूती आहे, लक्षात ठेवा. देवानी ज्या आपल्याला 75 विभूती सांगितलेल्या आहेत, त्या 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे असं सांगितलं आहे. ऐश्वर्य माझं जे रूप आहे ते ह्या 12 महिन्यामध्ये आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दिसेल असं सांगितलेलं आहे. मार्गशीर्ष महिना आणि अर्जुन हे दोन्हीही देवांच्या विभूती आहेत. म्हणजे मला जर पाहायचं असेल तर यांच्या ठिकाणी पहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. रविवार, एकादशी आणि अवघ्या 45 मिनिटात सांगितलेली आहे. सगळेजण काय म्हणतात की एवढी मोठी गीता, युद्ध, इकडं सैन्य उभं आहे, तिकडं सैन्य उभं आहे, मध्यभागी श्रीकृष्णाने अर्जुनाने रथ लावलाय आणि एवढ्या वेळामध्ये हे सांगणं कसं शक्य आहे? शक्य आहे. जरी इकडं सैन्य उभं असेल तर 40-45 मिनिटाचा वेळ तिथं मिळू शकतो युद्ध तयार करायसाठी. पूर्वी असं नव्हतं की एकदम जाऊन आता बेसावध आहेत तर लगेच त्यांच्यावर हल्ला करावा, रात्री झोपलेत आणि त्यांच्यावर हल्ला करावा असं नव्हतं. युद्ध नीती होती एक प्रकार. त्या युद्धनीतीप्रमाणेच युद्ध व्हायचं. दिवस मावळला की युद्ध बंद व्हायचं, दिवस उगवला की युद्ध सुरू व्हायचं. कुणाला मारावं, निशस्त्राला मारू नये वगैरे हे युद्धाचे नियम होते. त्या नियमाप्रमाणे हे युद्ध खेळलं गेलं. तर त्यावेळेस तेवढा वेळ 45 मिनिटाचा वेळ मिळू शकतो. हे 45 मिनिट कशावरून ठरवायचे? आपण जर 700 श्लोक पाठ केले भगवद्गीतेचे तर 45 मिनिटामध्ये आपण सुद्धा म्हणू शकतो. श्रीकृष्ण तर म्हणू शकतो. आपण सुद्धा 45 मिनिटांमध्ये 700 श्लोकांची गीता पाठांतर करून म्हणू शकतो. वेळ लावून बघा, 45 मिनिटांमध्ये गीता पूर्ण होते. याचे 18 अध्याय आहेत. 18 अध्याय हे गीतेचे 18 विषय आहेत. हे 18 विषय 18 अध्यायामध्ये मांडले गेले आहेत. कसे मांडले ते आता जे गीत आपण ऐकलं त्या गीतामध्ये प्रत्येक अध्यायाचं अर्जुन विषाद योग आहे, सांख्य योग आहे, कर्मसन्यास आहे, कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, पुरुषोत्तम योग आहे, विभूती योग आहे, विराट दर्शन आहे, ह्याच राजगुह्य राजविद्या योग आहे. अशा वेगवेगळ्या नावानी ते अध्याय मांडलेले आहेत. ध्यानयोग आहे, ध्यानामध्ये कसं आपण ईश्वर प्राप्ती करू शकतो हे पण सांगितलेलं आहे. असं वेगवेगळे 18 त्याचे विभाग करून त्याचं वर्णन केलेलं आहे. खऱ्या अर्थाने दुसऱ्याच अध्यायात पूर्ण गीता सांगितलेली आहे, परंतु पुढचे अध्याय हे त्याचा विस्तार आहे. काय काय करायचं आहे आपल्याला ते त्यांनी भगवंतांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे जे 700 श्लोक आहेत याच्यात ते 574 श्रीकृष्णांनी सांगितलेले श्लोक आहेत. म्हणजे श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नाला जी उत्तरं दिलीत ती 574 श्लोकामध्ये दिलेली आहे. 85 अर्जुनाने विचारलेले प्रश्न आहेत. जे श्लोक 85 श्लोक येतात ते अर्जुनाचे प्रश्न म्हणून येतात. 40 संजयानी केलेलं वर्णन आहे.
संजयानी धृतराष्ट्राला सांगत असताना कृष्ण भगवंतांचं अर्जुनांचं जे वर्णन केलेलं आहे, युद्धाचं जे वर्णन केलेलं आहे, ते 40 श्लोकामध्ये येतं आणि फक्त एक श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे. माझे आणि पांडवांचे पुत्र काय करतात असा पहिला श्लोक त्यांनी विचारलेला आहे. तिथूनच सुरुवात होते भगवद्गीतेला. तो पहिला श्लोक फक्त धृतराष्ट्राचा आहे. आणि महाभारतामध्ये सुद्धा 18 पर्व, इथं ही 18 संख्या फार वेळेस येते, लक्षात ठेवा. महाभारताचे 18 पर्व, भीष्म पर्व, शांती पर्व, असे वेगवेगळे पर्व आहेत त्याचे. आणि या गीता ही भीष्म पर्वात सांगितलेली गेली आहे. गीता ही भीष्म पर्वात सांगितली आहे आणि ती मध्यभागी आहे. महाभारताच्या मध्यभागी भगवद्गीता आहे. मध्यभागी म्हणण्याचा उद्देश असा आहे की जी गोष्ट मध्यभागी असते आणि प्रकाशमान असते ती इतर सगळ्यांना प्रकाशित करून टाकते. आपण एकच दिवा लावतो, आपल्या देवघरामध्ये घरामध्ये एक दिवा लावतो, हा दिवा पूर्ण या इमारतीला किंवा वास्तूला प्रकाशित करत असतो. तसं भगवद्गीतेमुळं पूर्ण महाभारत प्रकाशित झालेलं आहे आणि आपलं जीवन सुद्धा प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ह्या भगवद्गीतेमध्ये आहे. युद्ध 18 दिवस चाललंय, परत 18 संख्या आली. युद्धाचे दिवस आहेत 18 आणि सैन्य 18 अक्षौहिणी आहे. याच्यामध्ये 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवांचं आहे आणि 7 अक्षौहिणी सैन्य हे पांडवांचं आहे. 2 अक्षौहिणी सैन्य हे त्यांच्याकडे जास्त आहे. याचं कारण ज्यांनी सुरुवातीला निमंत्रण दिलं तिकडे ते जात होते, म्हणून या नकुल सहदेवाचे जे मामा आहेत शल्य, ते तिकडे गेले. त्यांचं 1 अक्षौहिणी सैन्य तिकडे गेलं आणि श्रीकृष्णाचं सैन्य नारायणी सेना ह्यांनी मागून घेतली दुर्योधनाने, म्हणून त्यांचं सैन्य तिकडे गेलं, म्हणून तिकडं 2 जास्त झालं आणि इकडं 2 कमी झालं, म्हणून त्यांचं 11 झालं आणि ह्यांचं 7 झालं. अशी संख्येची विभागणी झालेली आहे. ही अक्षौहिणी काय भानगड आहे? अजून एक महत्वाचं म्हणजे ह्याचं स्वरूप लक्षात येण्यासाठी म्हणून मी हे वर्णन करतो. युद्धभूमीवर जे स्वरूप आहे ते लक्षात येण्यासाठी 21,870 अश्व आहेत, घोडे, 21,870 हे हत्ती आहेत आणि तेवढेच रथ आहेत. हे 21,870 अशी टोटल संख्या ह्या प्रत्येकाची आहे आणि 1,09,350 एवढं पायदळ आहे तलवारी घेऊन लढणार. हे सगळं मिळून 1 अक्षौहिणी होतं आणि असं 11 एकीकडे आहे आणि एकीकडे 7 आहे आणि एवढं सैन्य त्या कुरुक्षेत्रावर उभं राहिलेलं आहे. आणि श्रीकृष्ण तिथं ही भगवद्गीता सांगतात. इथं पांडव कमी आहेत आणि कौरव जास्त आहेत. कोण कमी आहे आणि कोण जास्त आहे याला महत्व नाही. विजय हा नेहमी धर्माचा असतो, विजय हा नेहमी सत्याचा असतो, विजय ज्याच्या बाजूनी देव आहे त्याचा असतो. श्रीकृष्ण हे पांडवाकडून आहे. पांडवांचं सैन्य हे बद्ध आहे, एका विशिष्ट ध्येयानं प्रेरित आहे आणि कौरवांचं सैन्य हे बद्ध नाही आहे, फक्त ते दुर्योधनाच्या दबावाखाली लढते. म्हणून आपले भाऊ, आपल्या 5 भाऊ असतील ते एका मनाचे असतील, एका जीवाचे असतील, रामासारखे, लक्ष्मण, भरतासारखे भाऊ असतील तर आपण रावणाला जिंकू शकतो, तर आपण दुर्योधनाला जिंकू शकतो. म्हणजे भावाभावांनी कसं राहावं हे सांगणारा हा ग्रंथ आहे. म्हणून त्यांनी संख्येपेक्षा देव कुणाच्या पाठीमागे आहे आणि देव आपल्या पाठीमागे राहायची इच्छा असेल तर आपल्याला त्याच्यावर भक्ती करावी लागते, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो, श्रद्धा ठेवावी लागते. म्हणून अर्जुनाने मागताना भगवंताला मागितलंय, नारायणी सेना मागितलेली नाही. दुर्योधनाने मागताना नारायणी सेना मागितली आहे, त्याचा सैन्यावर विश्वास आहे आणि अर्जुनाचा भगवंतावर विश्वास आहे. विश्वास कुणावर ठेवावा हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणून आणि आपल्या शरीराची तत्व पण 18च आहेत, लक्षात घ्या. ही परत 18 संख्या आहे. हे सगळं आपल्याला का लागू पडतं तर आपली शरीर तत्व 18 आहेत. 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंचमहाभूतापासून हे शरीर तयार झाले. हात, पाय, मुख, उपस्थ आणि पायू हे आपले कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रिय कोणते? डोळे, नाक, कान, त्वचा आणि जीभ ही ज्ञानेंद्रिय आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूत आहेत. यांच्यापासून हा शरीर, हे देह तयार झालेला आहे. हे 15 तत्व आहेत. त्याच्यानंतर बुद्धी आहे, मन आहे, अहंकार किंवा चित्त आहे. हे 3 दुसरे घटक आहेत. हे सगळं मिळून आपलं शरीर तयार होतं, आपला जीव तयार होतो. म्हणून हे 18 तत्व, म्हणून ही भगवद्गीता आपल्याला ही 18 अध्यायाची, महाभारत 18 पुराण, 18 पर्वाचं हे आपल्यासाठी अतिशय उपयोगाचं आहे. म्हणून 18 संख्येला याच्यामध्ये जास्त महत्व आहे. का असं 5000 वर्षापूर्वीची गीता किंवा त्याच्या अगोदर लाखो वर्ष सांगितलेली गीता परत आता आपण अभ्यासाची काय गरज आहे?
असाही एक प्रश्न आपल्याला पडू शकतो. ही गीता अभ्यासावीच कशासाठी, काय गरज पडली. परंतु तो काळ वेगळा होता, गीता सांगितलेला काळ वेगळा होता, त्यांच्यासाठी ती उपयोगाची होती, आमच्यासाठी काही उपयोगाची नाही, असाही प्रश्न पडू शकतो. परंतु प्रश्न कधी बदलत नसतात, लक्षात ठेवा. जे प्रश्न अर्जुनापुढे होते तेच प्रश्न आपल्यापुढे असतात. कितीही काळ बदलला तर मानवी जीवन जगत असताना जे प्रश्न महाभारतात असतील, जे प्रश्न रामायणात असतील, तेच प्रश्न आपल्या समोर सातत्याने उभे असतात. म्हणून या ग्रंथांचा अभ्यास केला तर आपले प्रश्न सुद्धा सोपे होतात. जसं अर्जुन लढाईला तयार झाला तसं आपण सुद्धा जगण्यासाठी तयार होतो. आत्महत्या कमी होतील. जर भगवद्गीता वाचायचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा आत्महत्या ह्या कमी होतील. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आत्महत्या, कुणी नोकरी लागली नाही म्हणून, कुणी बिझनेस बुडाला म्हणून, शेतकरी आत्महत्या, शेती पिकली नाही म्हणून, किंवा कुणीतरी भांडणे झाले म्हणून, किंवा कोर्टात काही न्याय मिळाला नाही म्हणून, कशा निमित्ताने आपण काय करतो, आत्महत्या करतो. ही आत्महत्या कमी करायची असेल तर भगवद्गीता वाचावी. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला तेच सांगितलंय की तू जे करतो आहेस ते तू नाही करत, मी करतो. म्हणून तुमच्या जीवनातलं जे यश अपयश असेल ते माझं नाही, त्याचं आहे, असा एक जरी आपण विश्वास टाकला, श्रद्धा टाकली, तर आपल्या मनातला आत्मविनाशाचा किंवा आत्महत्येचा जो आपला विचार आहे तो विचार पळूनच जातो, राहतच नाही शरीरात. आपल्या बुद्धीमधला तो विचार घालवायचा असेल तर बुद्धी आपल्याला तशी भगवद्गीतेने तयार करावी लागते. दुसरं आहे, मानवी स्वभाव बदललेत का, नाही बदलले. मला सांगा, क्रोध, लोभ, माया, मत्सर, द्वेष, अहंकार, मान अपमान, ह्या गोष्टी त्याही काळात होत्या, आजही आहेत. जे महाभारत घडलं ते मान अपमानातूनच घडलं ना. द्रौपदीने दुर्योधनाचा अपमान केला, दुर्योधनाने मी तुला राज्य देत नाही म्हणला, प्रॉपर्टीचं भांडण असेल, काही असेल, ज्याच्या कशासाठी असेल, हे जे घडलं ते त्याही काळात घडलं, आजही तेच घडते. आज कोर्टात जेवढी भांडणं ती सगळी महाभारतच आहेत, तेवढ्यासाठीच आहे कोर्ट. पोलीस स्टेशनला जी भांडणं आहेत महाभारतच आहे. ते महाभारत होऊ नये असं वाटत असेल तर भगवद्गीतेचा अंगीकार केला पाहिजे. सुखाचा शोध त्याही वेळेस होता, आताही आहे. आताही आपण कशाच्या शोधात आहेत. रात्रंदिवस आपण सकाळी उठून दिवसभर जी काही म्हणतो देवाला, प्रत्येक गोष्ट ठेच जरी लागली तर देवा असं म्हणतो आपण, काही चुकलं तर देवा असं म्हणतो आपण. आपण अंथरुणावर पडलं, पाठ दुखायली तरी देवाच म्हणतो. कशासाठी म्हणतो, की तो येईल आणि माझ्या जीवनातले दुःख दूर करेल. म्हणजे सुखाचा शोध संपलाय का, काही संपतच नाही. कोणत्याही काळात असो, लाखो वर्षापूर्वी असो, लाखो वर्षानंतर असो, सुख हे प्रत्येकाला पाहिजे. आणि ते सुख शोधायचं असेल तर तुम्ही इथं कितीही शोधा. सुई अंधारात हरवली, घरात हरवली आणि तुम्ही उजेडात शोधत असाल तर मिळणारच नाही. सुई कुठं हरवली तिथं शोधावी लागली. जिथे जी वस्तू हरवली आपली कुठं, संसार, अध्यात्म, म्हणजे जिथं आपल्याला मिळू शकतं उत्तर, तिथं हरवली. आपण तिथं शोधत नाही, आपण आपल्या संसारातच शोधत राहतो. संसारात सुख नावाची गोष्ट ही कधीच मिळत नाही. संसार सुखाचा कधीही होत नाही. प्रश्न कधीही संपत नाहीत. मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत माणसाला दुःख राहतातच. त्याचे श्वास संपले तरी दुःख राहतात. हे दुःख जर आपल्याला घालवायचे असतील आणि सुखाचा मृत्यू यायचा असेल तर भगवद्गीता अंगीकारली पाहिजे. ईश्वराची ओढ सगळ्याला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे सुख शोधतो आहोत ते कशात शोधतो आहोत, विज्ञानात शोधतो. विज्ञानाने शोध लावलेत, सगळे शोध आहेत. आता स्वयंपाकघरामध्ये आपल्याला जातं लागत नाही, उखळ लागत नाही, किंवा प्रवासासाठी आपल्याला पायी चालावं लागत नाही. सगळ्या गोष्टीच्या सोयी झाल्यात. आज तुम्ही इथं बसून अमेरिकेत बोलू शकता, इथून 15 तासात अमेरिकेत जाऊ शकता. सुख नावाची गोष्ट सगळीकडे आहे की नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आहे. सकाळी उठल्यापासून राखुंडी हुडकायची गरज नाही. पेस्ट आहे, ब्रश आहे, हे आहे, ते आहे, काय पाहिजे ते आहे. करमणुकीचे साधन आहे, सगळं आहे. पण सुख आहे का, सुख नाहीये. सुख शोधायला गेलं तर कुठंच नाहीये. टीव्ही पाहायला कंटाळा येतो, कोणत्या गावाला गेलं कंटाळा येतो, लग्नाचे कार्यक्रम पाहिले तेवढा कार्यक्रम होईपर्यंत बरं वाटतं, संपलं की पुन्हा दुःख आहेच. पुढं प्रत्येक पावलाच्या पुढं आपण जेवढं पुढं जाऊ तेवढं दुःख आपल्या पुढं जात असतं, लक्षात ठेवा. आणि दुःख आपल्या समोर उभं राहतं. म्हणून विज्ञानाने आपल्याला समाधान नाहीये, ज्ञानाने समाधान आहे. आणि ज्ञान कोणतं व्हायला पाहिजे,